सोलमेट एक प्रेम कथा भाग 25। एरिया मोठा असो की लहान, मी जिथे नेतो तिथे माझ्या गाडीला जावंच लागतं। अनिलने गाडी वळवत उत्तर दिलं, सर मला इथेच सोडा प्लीज। तुम्ही जर इतकी महागडी गाडी घेऊन मला माझ्या घरी सोडायला आलात तर आजूबाजूचे लोक उगाचच आपल्याविषयी चर्चा करतील। अवनी म्हणाली, ओके, पण तू घरी पोहोचली की लगेच मला मेसेज सेंड कर, अनिल म्हणाला। अवनीने होकारार्थी मान हलवली आणि त्याला थँक्स बोलून गाडीचा दरवाजा उघडून बाहेर पडली। थोडं पुढे जाऊन तिने मागे वळून बघितलं तर अनिलची गाडी अजूनही तिथेच उभी होती। अवनी पटापट पावलं टाकत घरी पोहोचली आणि तिने अनिलला मेसेज सेंड करून सांगितलं। अनिलने अवनीचा मेसेज बघून तिच्यासोबत घालवलेले क्षण आठवत गाडी आपल्या घराच्या दिशेने वळवली। दुसऱ्या दिवशी अवनी नेहमीप्रमाणे ऑफिसला आली। गेल्या 2-3 दिवसापासून ती चांगलीच बिझी होती। अनिलची पीए आणि प्रोजेक्टची टीम लीडर या दोन्ही जबाबदाऱ्या निभावताना तिची खूप धावपळ होत होती। कालचं थोडं काम बाकी असल्यामुळे ते पूर्ण करण्यासाठी अवनी आज जरा लवकरच ऑफिसला आली होती। अनिल कामाच्या बाबतीत खूप स्ट्रिक्ट होता। त्याला प्रत्येक काम अगदी वेळेवर पूर्ण केलेलं आवडत होतं आणि ते जर झालं नाही तर त्या बाबतीत तो कुणाचीही दया नाही करायचा, हे अवनीला चांगलंच माहीत होतं। त्यामुळे अनिल परत येण्याआधी तिला आपलं काम पूर्ण करायचं होतं। अवनीने तिची नेहमीची कामं उरकली आणि आपलं राहिलेलं काम पूर्ण करू लागली। तिचं काम साधारण 2-2.5 तासात पूर्ण झालं। त्यानंतर तिने सुटकेचा श्वास घेतला। अनिल एका चालू प्रोजेक्टच्या कन्स्ट्रक्शन साईटवर गेला असल्यामुळे तो ऑफिसला थोडा लेट येणार होता। अवनीला मात्र आता कडकडून भूक लागली होती। सकाळी लवकर येण्याच्या गडबडीत तिने नाश्ता केला नव्हता आणि आज ती टिफिन आणायला सुद्धा विसरली होती। अवनीने आपली बॅग उचलली आणि कॅन्टीनच्या दिशेने चालू लागली। अवनी, कोणाचा तरी आवाज कानावर पडताच अवनीने मागे वळून बघितलं। समोरून लेशा धावतच तिच्या दिशेने येत होती। अवनी, बरं झालं तू मला भेटलीस, प्लीज माझं एक काम करशील का, लेशा म्हणाली। रिलॅक्स लेशा, तू एवढ्या घाईत का आहेस, काही प्रॉब्लेम आहे का, अवनी म्हणाली। अवनी, एका महत्त्वाच्या फाईलवर अनिल सरांची सही पाहिजे आहे, पण सर आपल्या एका प्रोजेक्टच्या कन्स्ट्रक्शन साईटवर गेले आहेत। रवी सरांची आई आजारी असल्यामुळे ते ऑफिसला 2 दिवस येऊ शकले नव्हते। त्यामुळे त्यांनी मला या फाईलवर अनिल सरांची सही घ्यायला सांगितली होती, पण मी कामात इतकी बिझी होते की सरांची सही घ्यायची विसरले। आणि आज ज्या क्लायंटसोबत रवी सरांची मीटिंग आहे त्याच प्रोजेक्टची ही फाईल आहे। रवी सर मला ओरडतील, त्यामुळे मी घाबरून त्यांना सांगितलं की ती फाईल अनिल सरांकडे आहे आणि आता रवी सर ती फाईल अनिल सरांकडून घेण्यासाठी हॉस्पिटलमधून साईटवर जाण्यासाठी निघाले आहेत। मला काय करावं काहीच कळत नाहीये। जर त्या फाईलवर सरांची सही नाही झाली तर आजची डील कॅन्सल होईल आणि त्यामुळे माझा जॉबसुद्धा जाऊ शकतो। अवनी, प्लीज माझ्यासाठी साईटवर जाऊन या फाईलवर अनिल सरांची सही घेऊन येशील का, प्लीज अवनी, माझं अजूनही थोडं काम बाकी आहे, त्यामुळे मला इथून जाता येणार नाही आणि ही फाईल कॉन्फिडन्शियल आहे, त्यामुळे मी ती अशीच कोणाच्याही हातात देऊ शकत नाही, त्यामुळे प्लीज तू साईडवर जाशील प्लीज। लेशाने जे काही झालं ते सगळं अवनीला सांगितलं। पुढच्या आठवड्यात कंपनीचं ॲडिट होणार असल्याने गेल्या 20 दिवसापासून त्याचं काम चालू होतं। त्यामुळे कंपनीने आतापर्यंत केलेले प्रोजेक्ट, त्यातून कंपनीला मिळालेला प्रॉफिट, सध्याचे चालू प्रोजेक्ट आणि त्यासाठी येणारा खर्च, या सगळ्यांच्या डिटेल्सवर काम चालू आहे हे अवनीला माहीत होतं। बिचारी लेशा, तिचा चेहरा खूपच थकल्यासारखा वाटत होता, त्यामुळे तिने मुद्दामून काही केलं असेल असं वाटत नव्हतं। ठीक आहे, तू काळजी करू नकोस, मी जाऊन अनिल सरांची सही घेते, अवनी लेशाला धीर देत म्हणाली। थँक्यू सो मच अवनी, माझं खूप मोठं काम करते आहेस, लेशा अवनीला धन्यवाद करत म्हणाली। इट्स ओके, आता मला निघायला हवं, नाहीतर खरंच उशीर होईल, अवनी म्हणाली। लेशाने अवनीला साईटचा ॲड्रेस सेंड केला आणि तिला तिथे जाण्यासाठी कंपनीची एक कार अरेंज केली। अवनी फाईल घेऊन त्या कारमध्ये बसली। ती जाताच लेशाने मनातल्या मनात तिचे आभार मानून पुन्हा आपल्या कामाला सुरुवात केली। अवनी साईटवर पोहोचली, तिथे कन्स्ट्रक्शनचं काम सुरू होतं। बरेच लोक तिथे काम करत होते। सगळीकडे विटा, दगड आणि सिमेंटचा ढीग रचलेला होता। मशीन्सचा आवाज येत होता। अवनीला लवकरात लवकर अनिलची सही घ्यायची होती। तिने आजूबाजूला बघितलं
आणि कॉन्ट्रॅक्टर आणि 1-2 माणसांसोबत चर्चा करणारा अनिल तिच्या नजरेस पडला. व्हाईट कलरचा शर्ट, त्यावर ग्रे कलरचं ब्लेझर, डोळ्यांवर सन गॉगल्स आणि आपल्या जॉलाईनवर हात फिरवत तो समोरच्या माणसासोबत काहीतरी बोलत होता. हा आकडू इतका हँडसम का दिसतो यार? अवनी त्याला बघत मनातल्या मनात विचार करू लागली. तेवढ्यात तिथून जाणाऱ्या एका लेडीजचा तिला धक्का लागला. तशी ती पटकन आपल्या विचारातून बाहेर आली. अवनी, तू पण ना कधी कधी काहीही विचार करतेस. तुझ्या कामासाठी आलीस ते काम कर आधी. रवी सर येतच असतील आता. त्याआधी तुला या फाईलवर अनिल सरांची सही घ्यायची आहे. अवनी आपल्या डोक्यावर टपली मारत आपल्या विचारातून बाहेर येऊन समोरच्या दगडाविटांमधून वाट काढत अनिल उभा होता त्या ठिकाणी जाऊ लागली. एक्सक्यूज मी सर. अवनीने अनिलला आवाज दिला. तसं त्यांनी मागे वळून बघितलं. अनिलने कॉन्ट्रॅक्टरला जाण्याचा इशारा केला तसा तो आणि त्याच्याबरोबरचे सगळे लोक आपापल्या कामाला निघाले. अवनी, तू इथे काय करत आहेस? अनिल म्हणाला. सर, ते तुमच्याकडे एक महत्त्वाचं काम होतं. अवनी म्हणाली. असं कोणतं काम होतं तुला माझ्याकडे ज्यासाठी तू माझ्या ऑफिसमध्ये येण्याची वाट बघू शकली नाहीस? अनिल म्हणाला. सर, ते मला या फाईलवर तुमच्या सह्या हव्या होत्या. अवनीने आपल्या जवळची फाईल अनिलकडे दिली. ही फाईल तुझ्याकडे कशी काय आली? या प्रोजेक्टची सगळी जबाबदारी तर मी रवीला सोपवली होती. तर मग तो कुठे आहे? आज या प्रोजेक्टचं क्लायंटसोबत मीटिंग आहे. तर मग ही फाईल अजून चेक का झाली नाही? मला कामाच्या बाबतीत कोणताही हलगर्जीपणा चालत नाही हे माहीत असूनही इतका निष्काळजीपणा आय विल नॉट टॉलरेट दिस. अनिलने ती फाईल बघून अवनीवर प्रश्नांचा भडीमार करायला सुरुवात केली. हे देवा, हा माणूस आहे की कॉम्प्युटर? सगळं कसं काही यांच्या लक्षात राहतं? इतके धडाधड प्रश्न विचारताय की समोरच्याला बोलण्याची संधीच देत नाहीत. बाप्पा, आता मी काय करू? जर मी यांना सांगितलं की लेशा चुकून यांची सही घ्यायला विसरली तर बिचारीची नोकरी जाईल. आणि रवी सर सुद्धा त्यांची आई आजारी असल्यामुळे किती टेन्शनमध्ये आहेत. त्यात सर जर त्यांना ओरडले तर त्यांना किती वाईट वाटेल? अवनी मनातल्या मनात विचार करत होती. अवनी, आता काही सांगशील का? आन्सर मी डॅमेट. अवनी काहीच बोलत नाही हे बघून अनिलने जरा चिडूनच विचारलं. सॉरी सर, ते रवी सरांच्या आई हॉस्पिटलाइज आहेत त्यामुळे 3 दिवस ते ऑफिसला येऊ शकले नाही. त्यांनी जाण्याआधी ही फाईल माझ्याकडे देऊन यावर तुमची सही घ्यायला सांगितली होती. पण मीच कामाच्या घाईगडबडीत तुमची सही घ्यायला विसरले. आता ते हॉस्पिटलमधून इथे येऊन ही फाईल घेऊन मीटिंगसाठी जाणार आहेत. त्याची काही चूक नाहीये. सगळी चूक माझी आहे. आय एम सॉरी सर. अवनी मान खाली घालून हळू आवाजात बोलली. अनिलने अवनीकडे बघितलं. ती मान खाली घालून त्याच्यासमोर उभी होती. तो आता ओरडेल की काय या विचारानेच तिचा चेहरा बारीक झाला होता. तो ज्या अवनीला ओळखत होता ती अशा महत्त्वाच्या बाबतीत चूक करणार हे शक्यच नव्हतं. गेल्या 5 महिन्यापासून अनिलची सेक्रेटरीचा जॉब आणि प्रोजेक्टचं काम अगदी परफेक्ट हँडल करत होती. ते जिथे उभे होते तिथे एक केबिन होती. अनिलने तिथल्या एका खुर्चीवर बसून ती फाईल व्यवस्थित करून त्यावर साईन केली. ही फाईल घे. अनिलने अवनीच्या हातात साईन केलेली फाईल ठेवली. अवनीने ती फाईल चेक करून बघितली. त्यावर साईन केलेली होती. अनिलला चिडलेलं बघून तो सही करेल की नाही याची तिला खात्री नव्हती. पण पेपर्सवर त्याची सही बघून तिने सुटकेचा श्वास घेतला. थँक्यू सो मच सर. आणि यापुढे मी अशी चूक करणार नाही, अवनी म्हणाली. अनिल यावर काही बोलणार त्याआधीच रवी तिथे आला. गुड मॉर्निंग सर. मी आता मीटिंगसाठी निघतोच आहे. मी माझी फाईल घ्यायला आलो आहे, रवी म्हणाला. रवी सर, ही घ्या तुमची फाईल. तुम्हाला निघायचं असेल ना, नाहीतर मीटिंगसाठी उशीर होईल. रवी आणखी काही बोलण्याआधी अवनीने ती फाईल जवळपास रवीच्या हातात कोंबली. अनिल अवनीकडे बघत होता. तिला बघून का कुणास ठाऊक ती रवीला इथून पळवण्याच्या मागे लागली आहे असं त्याला वाटत होतं. हाऊ इज युअर मदर? अनिल म्हणाला. येस सर, कालच माझ्या आईचं ऑपरेशन झालं आणि आता ती ठीक आहे. डॉक्टरांनी थोडी काळजी घ्यायला सांगितली आहे, रवी म्हणाला. इफ यू नीड एनी हेल्प जस्ट टेल मी. मिस्टर रवी, जर काही पैसे वगैरे हवे असतील तर मला सांगू शकतोस, अनिल म्हणाला. नो सर, याची काहीच गरज नाही. तुम्ही माझ्या आईची चौकशी करत आहात हेच माझ्यासाठी खूप आहे, रवी भाऊक होत म्हणाला. या मीटिंग नंतर जर तुला
परत हॉस्पिटलला जायचं असेल तर तू जाऊ शकतोस, अनिल म्हणाला. थँक्यू सर. रवी अनिलचे आभार मानून मीटिंगसाठी निघाला. सर, मला सुद्धा आता निघायला हवं, मी निघते. अवनी तिथून पळण्याच्या तयारीत आपली बॅग घेऊन वळलीच होती की अनिलने तिला हाक मारली. स्टॉप. अवनी, मी तुला अजून इथून जायला सांगितलं नाही, अनिल म्हणाला. पण मी तर फक्त फाईल द्यायला आले होते, म्हणजे माझं काम झालं तर मी आता निघते, अवनी स्माईल देत म्हणाली. अवनी, आताच थोड्या वेळापूर्वी तू म्हणालीस की तुझ्या चुकीमुळे त्या फाईलवर साईन करायची राहून गेली, करेक्ट? अनिलने भुयाई उंचावत अवनीला प्रश्न विचारला. हो, पण मी मुद्दामून थोडीच केलं, ते जर चुकून झालं, अवनी शक्य तितका नॉर्मल चेहरा करत म्हणाली. मुद्दामून केलेलं असो किंवा चुकून केलेलं असो, चूक ही चूकच असते आणि माझ्याकडे चुकीला माफी नाही, शिक्षा मिळते. सो तुला देखील यासाठी पनिशमेंट मिळेल, अनिल स्माईल करत म्हणाला. पनिशमेंट? पण मी तर, अवनी बडबडत म्हणाली. हो, पनिशमेंट. आणि तुझी पनिशमेंट ही आहे की, अनिलने अवनीच्या चेहऱ्यावरचे भाव बघितले. तिचा चेहरा अगदी कोमेजून गेल्यासारखा झाला होता. हे देवा, हा खडूस मला आता कोणती शिक्षा देणार आहे? मला या विटा आणि दगड तर उचलायला लावणार नाही ना? आधीच भुकेमुळे माझ्या पोटात कावळे ओरडायला लागले आहेत, अवनी मनातल्या मनात वेगवेगळे तर्क लावत होती. अवनी, तुझी शिक्षा ही आहे की माझ्याबरोबर साईडवर राहून मी जे काम सांगेन ते ऐकायचं, अनिल अगदी सिरियस चेहरा करत म्हणाला. ही कसली शिक्षा आहे? आणि हे असं घुमून फिरवून सांगण्यापेक्षा सरळ सांगायचं ना, इथे थांब, माझं काम आहे म्हणून. पनिशमेंट बोलून उगच माझा जीव रडकुंडीला आणला, आकडू कुठले, अवनी मनातल्या मनात अनिलला शिव्या देत होती. मला शिव्या देऊन झाल्या असतील तर थोडं काम करूया, अनिल अवनीचे एक्सप्रेशन बघत म्हणाला. नाहीतर मी कुठे तुम्हाला काही बोलले, अवनी इकडे तिकडे बघत म्हणाली. ओ रिअली, तुझा फेस इतका बोलका आहे की तुझा चेहरा बघून सगळं काही कळतं. फॉलो मी, अनिल डोळ्यावर गॉगल चढवत पुढे निघाला. आता काय बोलले हे? अवनी पाठमोऱ्या अनिलकडे बघत स्वतःच्या विचारात आपल्या बॅगमधून नोटबुक आणि पेन काढत धावतच पटापट चालणाऱ्या अनिलचा स्पीड मॅच करत त्याच्या मागे पळू लागली. अनिल चालता चालता अवनीच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघत होता. नोट्स लिहिताना तिच्या हातातल्या ब्रेसलेटचा आवाज त्याला अगदी मधुर संगीतासारखा भासत होता. मध्येच तिचं आपल्या चेहऱ्यावर येणाऱ्या केसांच्या बटा सावरणं, तिचा क्यूटनेस, तिची प्रत्येक अदा त्याला वेड लावत होती. दुपारचे 1:30 वाजून गेले होते. गेल्या 1.5 तासापासून अवनी अनिलने सांगितलेल्या सर्व गोष्टी नोट डाऊन करत त्याच्या मागे फिरत होती. सूर्य अगदी माथ्यावर आल्यामुळे चांगलंच गरम होत होतं. त्यात सकाळपासून काहीच खाल्लं नसल्यामुळे आता तिला थोडा विकनेस फील होऊ लागला होता. अवनीने एका ठिकाणी थांबून आपल्या बॉटलमधील पाणी पिऊन घेतलं. तेवढ्यात अनिलने तिला हाक मारली. अवनी, नोट डाऊन दिस, अनिल तिला सांगत होता तशी ती नोट करून घेऊ लागली. आर यू ओके? तू ठीक तर आहेस ना? अनिलने तिचा चेहरा बघत विचारलं. उन्हामुळे तिचा गोरापान चेहरा लाल झाला होता. चेहऱ्यावरून घामाच्या धारा वाहू लागल्या होत्या. तिच्या चेहऱ्याचा टवटवीतपणा जाऊन आता ती थकल्यासारखी वाटत होती. अनिलला या सगळ्यांची सवय होती, पण अवनी मात्र इतक्या धावपळीने चांगलीच दमली होती. अवनीला बघून अनिलला आता तिची काळजी वाटू लागली होती. खरं तर सकाळी डायरेक्ट साईडवर आल्यामुळे त्याला अवनीला भेटता आलं नव्हतं आणि सकाळच्या काही ठराविक कामानंतर ती पूर्ण दिवस प्रोजेक्टच्या कामात बिझी असते हे त्याला माहीत होतं. दिवसभर तिचा चेहरा बघता येणार नाही, त्यामुळे तो थोडा नाराज झाला होता. त्यामुळे ती जेव्हा साईडवर आली तेव्हा कामाच्या निमित्ताने तिच्यासोबत थोडा वेळ घालवायला मिळावा म्हणून त्याने तिला थांबायला सांगितलं होतं. हो, मी ठीक आहे, अवनीने उत्तर दिलं. पण तिचं मन मात्र आतून सांगत होतं की मला कडकडून भूक लागली आहे, प्लीज मला जाऊ दे, इथलं काम झालं आहे, सो लेट्स गो नाऊ. अनिल ड्रायव्हरला फोन लावत पुढे चालू लागला. नशीब माझं, नाहीतर या अकडूच्या नादात आज माझा भुकेने जीव जातो की काय असं वाटू लागलं होतं. आता मी कॅन्टीनमध्ये जाऊन भरपेट जेवणार आहे. अवनी आपली बॅग सांभाळत अनिलच्या मागोमाग चालू लागली. अवनी हळूहळू चालत होती. सकाळपासून उपाशी असल्यामुळे भुकेने तिच्या शरीरात अगदी अशक्तपणा वाटू लागला होता. चालता चालता अचानक तिला गरगरल्यासारखं झालं. तसा तिने आपल्या डोक्याला हात लावला.
पण अचानक डोळ्यासमोर अंधार दाटून आल्यामुळे तिचा तोल गेला आणि ती जमिनीवर पडण्याआधीच एका भारदस्त मिठीत समावली गेली. अनिल आपल्या कारजवळ पोहोचला तसा त्याने मागून येणाऱ्या अवनीला आवाज दिला. एरवी तर ती त्याच्या एका हाकेवर ताबडतोब हजर व्हायची, पण आता हाक मारून देखील ती आली नाही. त्यामुळे त्याने मागे वळून बघितलं आणि दुरून चालत येणारी अवनी त्याच्या नजरेस पडली. त्याच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे तो पटापट चालत पुढे निघून आला होता आणि ती मात्र मागेच राहिली होती. अनिल अवनीला बघत होता. ती खूपच हळूहळू चालत त्याच्या दिशेने येत होती, पण का कुणास ठाऊक त्याला ती अजिबात ठीक वाटत नव्हती. हे बघून अनिल झपाझप पावलं टाकत तिच्या दिशेने चालू लागला, कारण आता तिने आपल्या डोक्याला हात लावला होता. त्यामुळे अनिल वाऱ्याच्या वेगाने धावत तिच्याकडे येऊ लागला. तिचा तोल जाऊन पडण्याआधीच अनिलने तिला आपल्या मजबूत मिठीत सावरलं. आजूबाजूला बरेच टोकदार दगड होते. जर तो वेळेवर आला नसता तर ती त्या टोकेरी दगडावर आपटली असती आणि त्यानंतर तिच्या डोक्याला मार लागून कदाचित तिला गंभीर दुखापत झाली असती. या विचारानेच तो घाबरला होता. अनिलला असं पळताना बघून पीटर सुद्धा त्याच्या मागोमाग पळत आला होता. अवनीला असं बेशुद्ध पडलेलं बघून त्यालाही काळजी वाटू लागली होती, पण त्यापेक्षाही जास्त आश्चर्य त्याला त्याच्या बॉसचं वाटत होतं, जो सध्या जमिनीवर बसून तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत होता. अवनी ओपन युअर आईज डॅमेड. अनिल अवनीच्या गालावर टॅप करत तिला उठवण्याचा प्रयत्न करत होता. अनिलने पीटरला पाणी आणायला सांगितलं तेव्हा आपल्या बॉसची ऑर्डर ऐकत तो कारमधून पाणी आणायला गेला. अवनी बेशुद्ध झाल्यामुळे आजूबाजूला काम करणारे लोक तिथे गोळा झाले होते. सगळे तिला बघून आपापसात कुजबुज करू लागले. तसा पीटर तिथल्या गर्दीला दूर सारत पाणी घेऊन आला. बॉस, आय थिंक आपण अवनी मॅमला समोरच्या टेंटमध्ये नेलं पाहिजे, पीटर आसपासची गर्दी बघत म्हणाला. तोच अनिलने अवनीला आपल्या हातात उचललं आणि तिला घेऊन तिथल्या कॅबिनमध्ये गेला. पीटर सुद्धा तिथल्या कॉन्ट्रॅक्टरला तिथली गर्दी हटवायला सांगून अनिलच्या मागे गेला. अनिल अवनीला घेऊन त्या कॅबिनमध्ये आला, पण तिथे फक्त एक लांब टेबल आणि काही खुर्च्या होत्या. अनिलने पीटरला इशारा करताच पीटरने एका मिनिटात त्या टेबलवर असलेलं सगळं सामान क्लिअर केलं. अनिलने हळूच अवनीला त्या टेबलवर झोपवलं आणि तिच्या डोक्याला कुठे लागलं तर नाही ना हे चेक करू लागला. अवनी ओपन युअर आईज प्लीज. डोळे उघड अवनी. अनिल अवनीला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत होता. अवनी निश्चित पडली होती, पण कुणीतरी तिला अतिशय अर्थतेने हाक मारते असं वाटत होतं. तिला डोळे उघडून त्या व्यक्तीला बघायचं होतं, पण तिच्या डोळ्यांच्या पापण्यांवर कुणीतरी जड वस्तू ठेवल्यासारखं वाटत होतं. पीटर, डॉक्टरला लवकरात लवकर घेऊन ये, राईट नाव. अनिल ओरडला तसा पीटर तातडीने डॉक्टरला आणायला गेला. अनिलने बॉटलमधील थोडं पाणी अवनीच्या चेहऱ्यावर शिंपडलं. तसं तिने हळूहळू हालचाल करत आपले डोळे उघडले.